अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनतर्फे परमपूज्य शिरीष दादा कवडे लिखित म्हणून साधका तू माऊली हे पुस्तक वाचनास आपण घेतले आहे. काल आपण नाना अनुभूती याबद्दल पाहिलं. आज आपण स्तनपान आणि अंगाई इथून सुरुवात करूया. माऊली त्यापुढे म्हणतात, निहार्धुमार्का निरालनानां खद्योत विद्युत स्फटिकाशीनां एतानि रूपाणि पुरस्सराणि ब्रह्मण्यभिव्यक्तिकराणि योगे. स्तनपान आणि अंगाई. माऊली त्यापुढे म्हणतात, करीसी मन पवनाची खेळणी. एवढंच नव्हे तर त्यावेळी मन प्राणाच्या वेगवेगळ्या क्रिया साधकाला होतात आणि त्या क्रियांमध्ये साधक गुंगतो. त्याला आतमध्ये वेगवेगळी दर्शने व्हायला लागतात, वेगवेगळी दृश्ये दिसू लागतात. कधी त्याला स्वतःच्या अनेक जन्मांचा अनुभव व्हायला लागतो, तर कधी प्राणांच्या वेगवेगळ्या क्रिया, मुद्रा आणि प्राणायाम व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये तो साधक अगदी रंगून जातो. जरी कधी एखाद्या वेळी त्यावरूनही त्याचे लक्ष निघून इकडे तिकडे भटकत गेले, तरी केवळ आतून प्रकट होणारे सुखच त्याला त्याचे मन जाईल तेथे सर्वत्र अनुभवाला येत असते. आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. त्या साधक जीवाला घेऊन ती भगवती अशा प्रकारे मोठ्या दिमाखाने पालखीतून जात असते. मग त्यातच कधी या सगळ्यांशी खेळून हे अनुभवून साधक दमल्यावर, त्याला भूक लागल्यावर 17 वेळेचे स्तन्य देशी अनाहताचा हल्लरगासी समाधी बोधे निजवीसी बुधावुनी. ती भगवती त्याला युक्तीने अमृतकलेचे पान स्तनपान करवते. त्यासाठी त्याला ती मातृका शक्ती अनाहत रूपी नादाची अंगाई गाते. ती त्या साधक बाळाला हृदयाशी घट्ट धरून ठेवते आणि त्याच अवस्थेत ती त्याला समाधीचे सुख देते. मातृस्वरूप सद्गुरू. अशा प्रकारे ती भगवती साधक जीवाला अलगद सुखरूपपणे श्री भगवंताकडे घेऊन जात असते. एवढे सगळे जी करते. म्हणूनच माऊली पुढे सांगतात की मनोनी साधका तू माऊली. हे जगदंबे, म्हणूनच तू साधकांकरता प्रत्यक्ष माऊली आहेस. हीच मातृस्वरूप भगवती ज्यांच्या रूपाने साक्षात साकारलेली प्रकट झालेली असते त्यांना सद्गुरू असे म्हणतात. ग्रंथराज श्री अनुभवामृताच्या मंगलचरणात माऊलींनी सद्गुरू तत्वाची एक नितांत सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की गुरुत्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जव जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्यायै निरंतरम. जगाचे सद्गुरू म्हणून ख्यातकीर्त असतात. आपण ज्यांना सद्गुरू असे म्हणत असतो ती खरे तर मूर्तिमंत शांभवी विद्याच असते. ती ब्रह्मविद्येची साक्षात परंपरा असते. जे त्या परंपरेच्या आज्ञेने गुरुक्रमाने कार्यार्थ येतात, ज्यांच्या ठिकाणी परंपरेने ती शक्ती प्रगट होते, त्यांनाच सद्गुरू असे म्हणतात. तेही शक्ती स्वरूप भगवती स्वरूपच असतात. त्यामुळे ते व त्यांची दृष्टी देखील चिन्मय असते. वरवर पाहता त्यांचे साकार रूप जरी पांचभौतिक दिसत असले तरी त्यांचा तो सगुण साकार निग्रह पूर्णपणे चिन्मयच असतो. त्यामुळेच माऊली सांगतात की मनोनी साधका तू माऊली. असे जसे श्री भगवंत तसेच त्यांची शक्ती आणि तसेच त्यांचे सद्गुरू स्वरूप, त्यांच्याच काहीही भेद नसतो. उदाराचा सेवक उदार. परमपूज्य श्री मामा म्हणत की उदाराचा सेवकही उदारच असतो.
त्याचप्रमाणे श्री भगवतीचे स्वरूप हे श्री भगवतप्रदच असते. श्री भगवंतांचे षडैश्चर्य तिच्यातही प्रगटलेले असते. म्हणून जसे श्री भगवंत सकल ऐश्वर्य संपन्न असतात, तसेच सद्गुरू आणि त्यांची कृपाशक्तीसुद्धा संपन्न असते. उत्तर प्रदेशात श्री संत उदयाबाबा नावाचे एक फार मोठे महात्मा होऊन गेले. त्यांच्या आश्रमामध्ये एक साधक सेवेकरी होता. बाजारातून आश्रमातील अन्नपूर्णेकरता लागेल तो भाजीपाला, धान्य वगैरे आणण्याचे काम तो करीत असे. त्यासाठी उदयाबाबा रोज त्याला काही पैसे काढून देत असत आणि तो गावात जाऊन आवश्यक तो बाजार करून परत येत असे. हे उदयाबाबा अत्यंत उदार स्वभावाचे होते. सर्व संतांठाई तो एक उपजत गुणच असतो. उदयाबाबांच्या त्या सेवेकऱ्यातही त्यांच्या सहवासामुळे तसेच औदार्य प्रगट होत असे. अनेकदा तो जेव्हा पैसे घेऊन बाजारात जात असे, तेव्हा वाटेत कोणीतरी उपाशी भीक मागत बसलेले त्याला दिसले की मग तो त्याची कीव येऊन आपल्याजवळचे सगळे पैसे त्याला देऊन परत येत असे. भाजी आणायला गेलेला आपला सेवक तसाच रिकामा हात हलवत परत आलेला पाहून बाबाजी ओळखायचे की आजही याने सगळे पैसे दान केलेले आहेत. त्यांच्यासमोर आल्यावर तो सेवेकरी बाबाजींना म्हणायचा, बाबाजी, आज भाजी वगैरे काही करायला नको, त्याची काही गरज नाही, आज आपण आपली दाल रोटीच खाऊ. त्याचे हे वैराग्याचे बोलणे ऐकून बाबाजी त्याला हसून विचारीत, काय झालं रे, तू तर भाजी आणायला गेला होतास ना. त्यावर तो डोळ्यात पाणी आणून सांगत असे, काय करू महाराज, वाटेमध्ये एक जण उपाशी दिसला, मला त्याची दया आली म्हणून मी सारे पैसे त्यालाच देऊन टाकले, पण तुम्ही मात्र ते पैसे माझ्या पगारातून कापा हं. त्याचे असे बोलणे ऐकून उदयाबाबाही प्रेमाने अभिमानाने हसायचे. त्याला जवळचे आणखी पैसे देऊन ते परत भाजी आणायला सांगायचे. तो बाजारात गेल्यावर आपल्या इतर सेवकांना ते प्रसन्नतेने म्हणायचे की पहा, उदार भगवंताचा सेवकही असा उदारच असला पाहिजे. प्रसिद्ध अशी माऊली, उदार अशा परमात्म्याची कृपा देखील उदारच असते. म्हणूनच माऊलींनी उदार प्रसिद्धे असे तिला म्हटलेले आहे. श्री भगवंतांची कृपाही त्यांच्यासारखीच षडैश्चर्य संपन्न असते. म्हणूनच माऊलींनी तिला प्रसिद्धे, प्रकर्षाने ऐश्वर्य सिद्ध असलेली असे म्हटले आहे. जय जय जो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्णानंदे वर्षती. येथे मूळ ओवीत माऊली सांगतात की म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी साऊली न संडी तुझी. सद्गुरू हे माऊली आहेत हे सत्यच आहे, पण त्यांची सावली, त्यांचा आश्रय न सोडण्याचेही एक विशेष कारण आहे. माऊली तेच कारण दुसऱ्या चरणात असे सांगतात की पिके सारस्वत तुझी या पाऊली. आता येथे श्री माऊलींच्या शब्दरचनेचे कौतुक बघावे. ते सांगतात, म्हणून साधका तू माऊली. श्री भगवंत जसे माऊली आहेत, तू माऊलीहून मायाळ किंवा तू माय माऊली कृपेची सावली, तसेच सद्गुरू आणि त्यांची कृपा देखील माऊलीच आहे. पण ते कोणाकरता माऊली आहेत, तर म्हणून साधका तू माऊली. ते माऊली आहेत पण खऱ्या साधकांसाठीच. एखादा जर सच्चा साधक नसेल तर त्याला त्यांच्या माऊलीपणाचा प्रत्ययही येणार नाही. साधक कसा असावा, खरा साधक कसा असावा, यावर परमपूज्य सद्गुरू श्री मामा फारच मार्मिक आणि गोड सांगत. ते म्हणत की म्हणून साधका तू माऊली या ओवी चरणात साधका याचा अर्थ बाळका असा आहे. त्यामुळे म्हणून बाळका तू माऊली. साधक हे सद्गुरूंचे बाळ असावे, तरच ते त्याच्याकरता माऊली होतील ना, नाहीतर नाही. बृहदारण्यकोपनिषदामध्ये या बालकत्वाविषयी फार सुंदर मार्गदर्शन आलेले आहे. जो ब्रह्मज्ञानी झाला आहे अशा ज्ञानाने देखील बालवत राहणे आवश्यक असते. बृहदारण्यक उपनिषदाच्या तृतीय अध्यायातील पंचम ब्राह्मणात कुशितुकपुत्र कहोल मुनींच्या प्रश्नाला उत्तर देताना महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात
की तस्मात् ब्राह्मण पांडित्यं निर्विद्य बालेन तिष्ठासेत् बाल्यं च पांडित्यं च निर्विद्यात् मुनिर्मौनं च मौनं च निर्विद्यात ब्राह्मणा. म्हणून आत्मज्ञानाची संपादनी करून घेऊन आत्मज्ञान बलरूप बाल्यात बालभावात स्थित राहण्याची इच्छा करावी. मग बाल्य आणि पांडित्य पूर्णतया प्राप्त करून घेतल्यानेच तो मुनी होतो. मौन आणि अमौन यांची पूर्णतता संपादनी करून घेऊन तो ब्राह्मण होतो. ते बालभावाचा अर्थ. आता ज्ञानाने बालवत राहावे म्हणजे नेमके काय करावे, तर लहान मुलांप्रमाणे वाटेल तेव्हा किरकिर करावी, मलमूत्रातच लोळावे असा काही त्याचा अर्थ निश्चितच नाही. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये याचा अर्थ भगवत्पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात की बालवत राहावे याचा अर्थ त्याने संकल्प विकल्प विरहित राहावे. मन, इंद्रिये, अहंकार इत्यादी वृत्तींवर आरूढ होऊ नये. यथा बालो इंद्रियातन परेशात्मान माविष्कर्तुमिह ते तद्वत. ज्याप्रमाणे इंद्रियांना परिपक्व दशा प्राप्त झाली नसल्यामुळे बाल हा लोकांपुढे आपली प्रौढी मिरवण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याप्रमाणे मी अमुक करीन, मला हे का मिळाले नाही, मी तमुक मिळवीन, माझ्यावर सद्गुरूंची कृपा खरेच झाली असेल का, असे जे सगळे संकल्प विकल्प असतात ते त्याच्या हृदयात उठू नयेत. त्याने अशा कोणत्याही वृत्तींवर आरूढ होऊ नये, म्हणजे मनाच्या मागे धावू नये. मनाने जे सांगितले ते केले असे करू नये आणि विशेषतः अहंकाराचा त्याग करावा. अहम सांडून राहावे. असे जर राहिले तरच ते बालवत राहणे होते. पाळण्यातल्या लहानग्या बाळाचे एक वैशिष्ट्य असते, ते स्वमातेशिवाय आपल्या गरजांकरता इतर कोणालाही ओळखत नसते. म्हणून त्याला तहान लागली, भूक लागली, त्याचे काही दुखले खुपले तरी ते जो टाहो पुरते तो फक्त त्याच्या आईसाठीच असतो. तान्हुले मूल रडून कधीही म्हणणार नाही की मला उकडते आहे म्हणून मी रडतोय किंवा मला खेळणे हवे आहे म्हणून मी रडतोय. त्याचे रडणे हे प्रथमतः त्याच्या आईसाठीच असते. आई जवळ आली की त्याचे रडणे थांबते, कारण त्याची गरज जाणून ती त्याची त्याप्रमाणे पूर्तता करील हा अबाधित विकल्परहित विश्वास त्याच्या हृदयात असतो. कोवळीक दुणावते. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान जरी झाले तरी त्या ज्ञानाला फक्त श्री भगवंताचेच किंवा श्री सद्गुरूंचेच स्मरण असावे. त्याची व्याकुळता, त्याचा विरह, त्याची तडफड हे सगळे श्री भगवंतांसाठीच, श्री सद्गुरूंसाठीच असावे. आणि जर असे असेल तरच कोवळीक दुणावते असे माऊली म्हणतात. आणि महाबोधी कोवळीक दुणावली. येथे माऊलींनी हा फार सुंदर शब्दप्रयोग केलेला आहे. साधकाच्या अंतःकरणातील भक्तिप्रेमाचा जो तलमपणा, मऊपणा, हळुवारपणा असतो त्यालाच माऊली कोवळीक असे म्हणतात. पण व्यवहारात आणि परमार्थात या बाबतीत कालसापेक्ष विरुद्ध अशा गोष्टी घडत असतात. व्यवहारात एखादी कोवळी वस्तू असली तरी कालमानाने ती जरट होत जाते. परसात लावलेल्या भेंडीच्या झाडाला जर कोवळ्या भेंड्या आल्या आणि माझा मुलगा गावाहून आला की मगच मी त्याची भाजी करीन असे म्हणून गृहिणीने त्या तशाच ठेवल्या व मुलगा उशिरा आला तर त्या भेंड्या कोवळ्या राहणार नाहीत. मधल्या काळात त्या जरट होतील, त्यांची कोवळीक संपेल. या उलट परमार्थामध्ये गुरु शिष्य नात्यातली, भगवत भक्त नात्यातली जी भक्तिप्रेमाची कोवळीक असते ती मात्र दिवसेंदिवस दुणावत राहते, वाढत जाते असे माऊली म्हणतात. परमार्थाच्या प्रांतात जसा जसा काळ लोटत जाईल तशी तशी कोवळीकही अनेक पटींनी वाढत जाते, ती कमी होत नसते. म्हणून जसा जसा साधनेचा काळ वाढत जातो तसे तसे साधकाच्या अंतःकरणातले निखळ प्रेमही वाढत जाते, ते कधीच कमी होत नाही. प्रेमाची लक्षणे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी मला एकदा याबाबत फार सुंदर सांगितले होते. मी त्यांना सहजच विचारले होते की मामा,
श्री गुरु महाराजांच्या सहवासात असताना ज्यावेळी श्री महाराज प्रसन्न होऊन वेगवेगळ्या विषयांवर साधकांना मार्गदर्शन करीत असत, त्यावेळी आपण त्यांना कधी काही प्रश्न विचारित होता का? त्यावर परमपूज्य श्री मामा हसून म्हणाले होते, नाही रे, त्यांनी स्वतःहूनच काही सांगितले तर आम्ही फक्त श्रवण करायचो. ते ऐकून मी आश्चर्याने विचारले, असे का? त्यावर परमपूज्य श्री मामा म्हणाले, अरे, श्री महाराजांच्या समोर गेले की त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आदरापोटी आमचा घसा कोरडा पडायचा आणि हृदय धडधड करायचे. त्यावेळेचे सोड, पण आजही आम्हाला तसाच अनुभव येतो. श्री गुरु महाराजांचे नुसते स्मरण झाले तरी आजही आमचा घसा तसाच कोरडा पडतो आणि हृदयही तसे धडधडते. यालाच प्रेमाची कोवळीक असे म्हणतात. तो आदरयुक्त सत्वाची अभिवृद्धी असलेला भक्तिप्रेमाचा भाव साधक हृदयात दिवसेंदिवस उत्कर्ष पावत जाणे हे महत्त्वाचे असते आणि जसे त्याच्या ठिकाणी होते त्यालाच खरा साधक म्हणतात. त्यामुळेच माऊली येथे सांगतात की म्हणून साधका तू माऊली, मातृत्वाची अनुभूती. पण ज्या साधकांमध्ये मुळात असे बालपणच नसेल त्यांना काही हा अनुभव येणार नाही. म्हणून हा कृपायोग शास्त्रातला, संप्रदायातला एक फार महत्त्वाचा नियम आहे की साधकाने आपल्या सद्गुरूंचा गर्भ होऊन राहावे. सनत्सुजातीयात भगवान सनत्सुजात देखील धृतराष्ट्राला सांगतात की आचार्य योनिमिह ये प्रविश्य भूत्वा गर्भ ब्रह्मचर्य वदंती. जे साधक सद्गुरू योनीत स्वरूपात प्रवेश करून काया वाचा मनाने त्यांच्या अत्यंत समीप जाऊन त्यांचा गर्भ होऊन ब्रह्मचर्य आचरणात आणतात, तेच साधक खरे शास्त्रकार, शास्त्रज्ञाने होतात आणि देहत्यागानंतर परमसत्यत्वास पावतात. येथे भगवान सनत्सुजातांनी तान्हे मूल होऊन राहतात असे देखील म्हटलेले नाही, कारण तान्ह्या मुलाला निदान तहान भुकेची जाणीव होऊन त्या जाणीवेची अभिव्यक्ती तरी करता येत असते, म्हणूनच ते मातेसाठी रडत असते. पण गर्भातले मूल मात्र मातेला अखंड पूर्णतः शरणागत असते. ते सर्वस्वाने केवळ आपल्या मातेवरच अवलंबून असते. ते क्षणभरही तिच्यापासून वेगळे होऊ शकत नाही. त्याचा श्वासही मातेच्याच श्वासातून होत असतो. प्राणही तिच्यात प्राणाने चालत